अमेरिकेत सध्या प्रचंड राजकीय हालचाल सुरू आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात तब्बल 3000 पेक्षा जास्त ठिकाणी आंदोलन सुरू आहे। होय, हजारो शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या आंदोलनाचं नाव आहे नो किंग्स। संदेश मात्र स्पष्ट आहे, लोकशाही आहे, राजेशाही नाही। आंदोलनाचा आरोप आहे की ट्रम्प आपल्या अधिकारांचा गैरवापर करत आहे। इराण विरुद्ध संभाव्य युद्ध अनावश्यक आहे असंही आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। त्याच सोबत इंधन दरवाढ, आर्थिक ताण आणि सरकारची आक्रमक भूमिका यांच्यावरही तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। हातात फलक आणि त्यावर लिहिलेलं नो किंग्स म्हणजेच ट्रम्प यांनी स्वतःला राजा समजू नये असा थेट इशारा। विशेष म्हणजे ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्ता बदल घडवून आणण्याची भूमिका घेतली आहे। पण आता परिस्थिती अशी आहे की इराणची सत्ता बदलण्यासाठी अमेरिकेतच राजकीय समीकरण बदलतील का? ट्रम्प यांची सत्ता धोक्यात येणार का? मोठ्या प्रमाणावर आंदोलन, वाढत्या जनतेचा दबाव आणि तीव्र राजकीय वातावरण पुढील काही दिवस अमेरिकेसाठी खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत। तुम्हाला काय वाटतं? हे आंदोलन फक्त सुरुवात आहे की मोठ्या बदलाची चाहूल आहे? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।